MD होमिओ, DI होमिओ लंडन, HMD लंडन, PGDPC समुपदेशक, पदवी का अभ्यासक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक व गोल्ड मेडलिस्ट. गेली 35 वर्षापासून सातारा, पुणे व शिरवळ येथे होमिओपॅथिक चिकित्सक, संचालक होमिओपॅथिक रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा. पदव्युत्तर कोर्सेससाठी भारतातील अनेक विद्यालयात सन्माननीय अधिव्याख्याता. भारतात व परदेशात अनेक परिसंवाद, कार्यशाळा व रुग्णचिकित्सा. जगातील अनेक अग्रगण्य होमिओपॅथिक सॉफ्टवेअरमध्ये लिखाणाचा समावेश. होमिओपॅथीवर इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके व लेख भारतात व विदेशात प्रसिद्ध. अनेक ग्रंथ व लेख रशियन, बल्गेरियन, हिब्रू इत्यादी भाषांमध्ये प्रकाशित. रशियन भाषेत 26 पुस्तके प्रकाशित. मराठी भाषेत होमिओपॅथीवर वृत्तपत्रे व मासिकांमध्ये लेख माला. आजचे तज्ञ डॉक्टर कोण आहे तुमच्या लक्षातच आलं असेल. आजच्या नीलम टॉक शो मध्ये डॉक्टर अजित कुलकर्णी. भेटूया आपण त्यांना नीलम टॉक शो मध्ये. परिसीमा पार करून देशोदेशी पोहोचलेले आमच्या सातारचे डॉक्टर अजित कुलकर्णी सर नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज खूप काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे होमिओपॅथीवर. कारण बरेच गैरसमज असतात. काहींचं मत असतं की खूप दिवस लागतात किंवा बरेच म्हणजे प्रश्न असतात की डॉक्टर खूप प्रश्न विचारतात किंवा खूप जुना आजार असेल तर तो बरा करण्यासाठी असतो, इमर्जन्सीच्या आजारांवर उपचार होत नाही. अशा अनेक प्रश्नांची आज उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत नीलम टॉक शो मध्ये. नमस्कार, मी नीलम राजपूत. नीलम टॉक शो मध्ये मनापासून प्रेमपूर्वक स्वागत करते. सर नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते की होमिओपॅथी याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? होमिओपॅथी हे सुमारे 260 वर्षापूर्वी जर्मनीमधल्या डॉक्टर सॅम्युअल हनीमान
एका ॲलोपॅथिक डॉक्टरांनी यावर संशोधन केलं. खरं पाहता त्याचा जो मूळ सिद्धांत आहे त्याला मी लॉ ऑफ सिमिलस म्हणतो, म्हणजे काट्यानं काटा काढणं. हा निसर्गाचा सिद्धांत आहे. हिप्पोक्रेट्सनं, ज्याला फादर ऑफ मेडिसिन म्हटलं जातं, किंवा पॅरासेल्सस, किंवा खूप मोठे मोठे तज्ज्ञ जे वैद्यकीय शाखेमध्ये अतिशय आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं, त्यांनी लॉ ऑफ सिमिलसवर खूप काही लिहिलेलं आहे. मग सॅम्युअल हनीमन यांनी लॉ ऑफ सिमिलसचा शोध लावला असं नाहीये, पण या शास्त्रावर आधारित एका होमिओपॅथी सारख्या शास्त्राची उभारणी तिने केली. हा महत्वाचा भाग आहे. 35 वर्षांची तुमची प्रॅक्टिस आहे आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो सरांचा की सरांची होमिओपॅथीमुळे वेगळी ओळख झाली आहे. साताऱ्यात त्यांनी सातारा जिल्ह्याचं नाव, साताऱ्याचं नाव परदेशात पोहोचवलंय. सर कसं काय, परदेशापर्यंतचे कसं काय, म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली? एक तर काय, होमिओपॅथीचं तत्वज्ञान हे मन, शरीर, त्याचप्रमाणे रुग्णाचं स्वतःचं आयुष्य यावर आधारित आहे. केवळ रोग बरा करायचा नसून रुग्ण व्यक्ती बरी करायची आहे, हे मूलभूत तत्वज्ञान होमिओपॅथीचं आहे. त्यामुळं होमिओपॅथीचं तत्वज्ञान कुठल्याही रॅशनल मनाला, सायंटिफिक मनाला भावणार आहे. होमिओपॅथीमध्ये जवळपास आपण जर बघितलं तर 72 देशामध्ये आज होमिओपॅथी आहे. अनेक देशामध्ये वेगवेगळी स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत. अगदी आपण जर भारताचाच विचार केला तर आज भारतामध्ये 53% लोक होमिओपॅथी वापरतात. खेडेगावामध्ये होमिओपॅथी 17% आहे. आयुषच्या नवीन संशोधनाप्रमाणे भारतासारख्या 140 कोटी जनतेमध्ये 53% जर जनता होमिओपॅथी घेत असेल तर होमिओपॅथी किती वापरात येऊ शकते आणि वापरली जाते हे तुम्हाला कळू शकेल. होमिओपॅथीचा मागच्या वर्षी जो टर्नओव्हर झाला तो $35 बिलियन झाला जगामध्ये. त्यामुळे होमिओपॅथी खूप वापरली जाते. खूप त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. प्राण्यांच्यावर संशोधन झालंय, माणसांच्यावर संशोधन झालेलं आहे, प्लांट्समध्ये संशोधन झालेलं आहे, जैवशास्त्रीय, भौतिक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या रिसर्च मॉडॅलिटीज असतात रिसर्च करण्यासाठी त्याच्यावर मोठं संशोधन झालेलं आहे. किंबहुना होमिओपॅथीमध्ये एवढं मोठं संशोधन झालेलं आहे की ते वाचायला जरी लागलं तर आपल्याला हा जन्म कमी पडेल, एवढं संशोधन झालेलं आहे. दुर्दैवानं एवढं संशोधन होऊन सुद्धा होमिओपॅथी तशी लोकांच्या समोर जास्त येत नाही. सर आता तुम्ही बोलताय की होमिओपॅथी लोकांच्या समाजाच्या समोर आली नाहीये. 35 वर्षांची तुमची प्रॅक्टिस आहे, तर होमिओपॅथी बद्दल काय स्थान आहे, समाजात कसं स्थान आहे? होमिओपॅथीचं स्थान सध्या खूपच मोठं आहे. किंबहुना मी आत्ताच तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं 71-72 कंट्रीजमध्ये होमिओपॅथी खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. उदाहरणार्थ मी इंटरनॅशनल टीचर म्हणून 2003 पासून काम सुरू केलं. आता मी ज्यांना शिकवतो ते सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. त्यांना आता होमिओपॅथीमध्ये यायचंय, होमिओपॅथी शिकायची आहे त्यांना. तिथं पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत होमिओपॅथीचे. आपल्याकडे दोन्ही प्रकारचे आहेत, अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तिथं पहिल्यांदा ॲलोपॅथिक डॉक्टर तुम्हाला व्हावं लागतं आणि मग तुम्हाला होमिओपॅथी जर शिकायची असेल तर विविध कोर्सेस, विविध स्कूल्स, कॉलेजेस तिथं आहेत. तर मी टीचर म्हणून काम करायला लागल्यानंतर एक वेगळाच मला अनुभव तिथे यायला लागला आणि माझं असं लक्षात आलं की होमिओपॅथीचं स्थान खूपच मोठं समाजामध्ये आहे, शास्त्रीय दृष्ट्या आहे आणि मेडिकल फील्डमध्ये खरोखरच आजही होमिओपॅथीला या ॲलोपॅथीच्या मेनस्ट्रीम मेडिसिनमुळे, जसं आयुर्वेद आणि होमिओपॅथी किंवा इतर अल्टरनेटिव्ह सिस्टीम्सवर फारच मोठा प्रभाव झालेला आहे की ती साईडलाईनला गेलेली आहेत का बाजूला गेलेली आहेत. तर मला असं वाटतं की आता वेळ आपल्याला अशी आलेली आहे काळाच्या ओघामध्ये की सगळ्या अल्टरनेटिव्ह सिस्टीममधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत आणि समाजाला त्याचा उपयोग होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंत बदल होत गेले का? बदल खूपच होत गेले. सगळ्यात मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे जसं मॉडर्न सगळ्या मेडिकल फील्डमध्ये अनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, त्याचप्रमाणे सायकोलॉजी, सायकॅट्री हे जशा ब्रांचेस वाढल्या तशी होमिओपॅथी वाढत गेली. या सगळ्या ब्रांचेस म्हणजे ॲलोपॅथी नाही आहे, आयुर्वेद नाही आहे, होमिओपॅथी नाही आहे. या ब्रांचेस प्रत्येकाला समान. उदाहरणार्थ आपण पॅथॉलॉजी बघूया.
पॅथॉलॉजी म्हणजे आपण रोगाच्या डॅमेजमुळे जे काही टिश्यूचं झालेलं आहे त्याचा अभ्यास आपण पॅथॉलॉजीमध्ये करतो. आता हा सगळ्यांना कॉमन तोच आहे, त्याच्यामध्ये ॲलोपॅथी होमिओपॅथी हा काही भाग नाही. पण पॅथॉलॉजीचं जे काही ग्रहण आहे, पॅथॉलॉजीच्या अभ्यासामुळे जे काही अंडरस्टँडिंग झालं ते आता काळाच्या ओघात खूप वाढलं. मग आम्ही काय केलं, काळाच्या ओघामध्ये होमिओपॅथीमध्ये जे बदल होत गेले ते म्हणजे मॉडर्न जे काही हे बदल पॅथॉलॉजीमध्ये घडले ते आम्ही होमिओपॅथीशी जोडले. आता कम्युनिकेशन इज द कॉर्नर स्टोन ऑफ एनी प्रॅक्टिस. कम्युनिकेशन करणं, योग्य पेशंटकडे इतिहास घेणं आणि योग्य निदान करणं, रोगाचं निदान आणि रुग्णाचं निदान, या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत वैद्यकीय शाखेमध्ये. त्याच्यासाठी लागणारं जे कम्युनिकेशनचं बळ आहे हे बळ निर्माण होण्यासाठी जसं जसं सायकोलॉजीमध्ये, कम्युनिकेशनमध्ये, ह्युमन रिसोर्सेसमध्ये जे ज्ञान वाढत गेलं ते सगळं आम्ही होमिओपॅथीशी जोडलं. आता माझं हे जे पुस्तक आहे बॉडी लँग्वेजचं, हे पुस्तक म्हणजे हे त्याच्यासाठीच आहे की या पुस्तकामधून मी काय दाखवलं की आपली बॉडी ही आपल्या सेल्फची आयडेंटिटी आहे आणि ती अँबॅसेडर ऑफ माय इनर सेल्फ आहे. ती जे काय करते राजदूत म्हणून काम करते. आता माझ्या बॉडीची लँग्वेज ही जर मला माहित नसेल तर अनेक वेळा पेशंट हा बॉडी लँग्वेज मधून खूप तुम्हाला माहिती देतो. ती कशी माहित होणार? जर आपण म्हटलं होमिओपॅथी ही होलिस्टिक मेडिसिन आहे, तर त्याच्यामध्ये मन, शरीराचा, पेशंटच्या लाईफचा सगळा विचार केला जातो. मग तुम्ही बॉडी लँग्वेजला लांब नाही ठेवू शकत. म्हणून होमिओपॅथीमध्ये प्रगती सर्व स्तरावर व्हावी म्हणून मी गेली 35 वर्ष कार्य करतोय. माझा एक मोठा लेख आहे, त्याला इंग्लिशमध्ये मी ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस ऑफ डेटा प्रोसेसिंग म्हटलेला आहे. पेशंटचा कुठलाही डेटा 20 पॉइंट्समधनं अनालिसिस करून मी देतो. त्याच्यावर माझी खूप लेक्चर्स झालेली आहेत युरोपमध्ये, रशियामध्ये, अनेक देशांच्या मध्ये. त्यामुळं मी कुठल्याही पद्धतीनं होमिओपॅथी प्रॅक्टिस करताना शास्त्रीय दृष्टिकोन आणि टोटल व्हिजनचा अभ्यास करूनच करतो. त्यामुळे मी लोकप्रिय झालोच, पण मला आनंद असा आहे की होमिओपॅथीला एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी लागणारी धडपड मी करू शकतो. खूप छान सर. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व. सरांनी पहिल्यापासून कधी पहिला नंबर सोडलेला नाहीये. अगदी लहान म्हणजे प्राथमिक शाळेपासून कॉलेजपर्यंत प्रत्येक वेळेस सरांचा पहिला नंबर येत होता. आणि त्यांच्या बोलण्यावरूनच तुमच्या लक्षात येते की साताऱ्यातून ते परदेशात 900 वेळा त्यांनी विमान प्रवास केले आणि परदेशात जाऊन त्यांनी त्यांचे लेक्चर्स वगैरे दिले. एवढा महान अभ्यास सरांनी केलेला आहे. सर कसं म्हणजे आता तुम्ही हे सगळं माहिती तर सांगताय, पण होमिओपॅथी मध्ये की कसं असतं, एकसारख्या त्या गोळ्या दिसतात, साखरेच्या गोड गोळ्या देऊन तुम्ही चिंता आणि आजार मुक्त करता लोकांना. पण दिसताना आम्हाला तर एकसारख्या त्या छोट्या छोट्या बॉटल्स दिसतात, दिसताना एकसारख्याच त्या गोळ्या दिसतात. कसं म्हणजे काय त्यात एवढं कसं रिसर्च? कारण असं की ज्या ज्या गोळ्या आहेत ना, ज्या साखरेपासून तयार केलेल्या असतात, मूळ असतं हे डायल्युशन असतं, लिक्विड असतं. ते लिक्विड त्या गोळ्यांच्यावर टाकलं की मग औषध तयार होतं. गोळा हे फक्त माध्यम आहे आणि हे माध्यम सर्वात उत्तम आहे कारण ते कडू चव नाहीये, लहानापासून थोरापर्यंत घ्यायला अतिशय सुटसुटीत आहे आणि त्याचे साईड इफेक्ट नाहीये. त्यामुळं डायल्युशन टाकल्यानंतर जे औषध तयार होतं ते घ्यायला अतिशय सुटसुटीत असल्यामुळं ही पद्धत हनुमान पासून आहे. 250 वर्ष जी पद्धत आहे होमिओपॅथीची औषध देण्याची ती तशीच आहे. होमिओपॅथीमध्ये पावडर फॉर्म मध्ये औषध दिलं जातं, गोळ्यांच्या स्वरूपात दिलं जातं, त्याच्या वेगवेगळ्या साईज आहेत, वेगवेगळे डायल्युशन्स वापरली जातात. ही डायल्युशन्स वापरताना होमिओपॅथीमध्ये मुख्यत्वे निसर्गातल्या सर्व साधन संपत्तीचा वापर केला जातो. होमिओपॅथीमध्ये मुख्यत्वे 3 प्रकारची किंगडम्स वापरली जातात. एक म्हणजे प्लांट किंगडम पासून औषध आहेत, ती जवळपास 75% आहे. राहिलेल्या 25% मध्ये काही खनिज द्रव्य वापरली जातात, जसं आपण कॅल्शियम वापरतो, मॅग्नेशियम वापरतो, अल्युमिनियम वापरतो, सिलिका वापरतो, मँगॅनीज वापरतो, हेवी मेटल्स वापरतो. त्या सर्वांचा वापर होमिओपॅथीमध्ये केला जातो. तिसरा जो घटक आहे तो अॅनिमल किंगडम पासून आहे. अॅनिमल किंगडम म्हणजे आपली जी काही ऑर्गन्स आहेत विविध, त्यांची सिक्रिशन्स आहेत, त्याच्यापासून औषध तयार केलं जातं. उदाहरणार्थ थायरॉइड ग्लॅन्ड पासून जे थायरॉइड हार्मोन तयार होतं त्याच्यापासून थायरॉइडिनम म्हणून औषध आहे. ॲड्रेनालिन ग्लॅन्ड पासून जे एक औषध आहे ॲड्रेनालिनम म्हणून. अशी खूप औषधं होमिओपॅथीमध्ये आहेत.
या ग्रँट्स पासून जे औषध तयार केले जातात त्यांची संख्या होमिओपॅथीमध्ये 133 आहे. आता होमिओपॅथिक मटेरिया मेडिका त्याला म्हटलं जातं की ज्याला सगळ्या औषधांचं संकलन, त्याची क्रिया, मनाचा अभ्यास, व्यक्तिमत्वाचा अभ्यास हा सगळा जो केला जातो त्याला मटेरिया मेडिका म्हणतात. असा मटेरिया मेडिका होमिओपॅथीचा आज 5000 औषधापेक्षा पुढे आहे. म्हणजे होमिओपॅथी ज्यावेळी हनीमाननं तयार केली तेव्हा फक्त 95 औषध होती आणि आता काळाच्या ओघामध्ये त्यांची संख्या 5000पेक्षा पुढे झाली आहे. त्यामुळे खूप मोठा मटेरिया मेडिका आहे. आता हा मटेरिया मेडिका जेवढा सगळा अभ्यास करणं एका व्यक्तीला शक्य नाही, म्हणून सॉफ्टवेअर्स आले. आज होमिओपॅथीमध्ये 10 ते 12 सॉफ्टवेअर्स आहेत आणि ती खूप कष्टाने अशी तयार केलेली आहे. त्यामुळं काम अतिशय लवकर सुकर असं होतं आणि त्यामुळं होमिओपॅथीला एका वेगळ्या लेव्हलवर, डेटा प्रोसेसिंग लेव्हलवर, डेटा कलेक्शन लेव्हलवर, डेटा अवेलेबिलिटी लेव्हलवर त्या डेटाचा सगळा अभ्यास करून रुग्णाला योग्य अचूक औषध शोधून काढण्यासाठी लागणारं बळ असे हे विविध सॉफ्टवेअर्स देऊ शकतात असं आहे. सर, पण कसं असतं ना की लोकांचा होमिओपॅथीकडे जायचं म्हणलं की समज, गैरसमज प्रचंड असतात. म्हणजे असं वाटतं की नाही, त्या डॉक्टरांकडे गेले की तुम्ही लोक आम्हाला फार प्रश्न विचारता, म्हणजे औषधं घेताना पण इतकी शंकाच असते, मला प्रचंड शंका असते. याचाच विचार करूया की खूप प्रश्न डॉक्टर विचारतो. तुम्हाला कमी प्रश्न विचारणारा डॉक्टर हवाय का जास्त प्रश्न विचारला पाहिजे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. जर कमी प्रश्न विचारणारा जर डॉक्टर असेल तर योग्य निदान करू शकतो का तो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं, निदान कशाचं, केवळ रोगाचं का रुग्णाचं? उदाहरणार्थ आपण अगदी विचार करूया की नवरा बायकोला मारतो आणि बायकोचं सारखं डोकं दुखतं. जर डॉक्टरला काहीही माहिती नको आहे पण त्याला फक्त पेन किलर द्यायचं डोकेदुखीचं, तो न्याय देऊ शकतो का? आणि डॉक्टरला त्या विशिष्ट रुग्णाच्या लाईफमध्ये काय काय चाललं हे माहिती पाहिजे का नको? जर माहीत नसेल तर काय निदान केलं त्यानं? एखादं मायग्रेन सारखं गोंडस नाव दिलं, हे निदान आहे का? निदान हा जो भाग आहे हा रुग्णा व्यतिरिक्त होऊ शकत नाही. म्हणून रुग्णामध्ये तुम्ही शिकलात की रुग्णाची पर्सनॅलिटी आली, त्याचं व्यक्तिमत्व आलं, त्याचं लाईफ आलं, त्याचे एक्सपिरियन्सेस आलं, त्या एक्सपिरियन्सेस आधारित त्याची मेमरी आली. त्या मेमरी बॉक्स मधून तू काय काढतो आणि स्वतःच्या आयुष्यात ओततो आणि त्यामुळे रोग वाढतो किंवा संवर्धन होतो रोगाचं किंवा तो सारखा सारखा स्वरूप दाखवतो, हे सगळे मुद्दे व्यक्तिगतच येतात. म्हणजे उदाहरणार्थ लहानपणी खूप 6व्या-7व्या वर्षी डायव्होर्स झाला आई वडिलांचा, आईचं प्रेम मिळालं नाही, वडिलांचं प्रेम मिळालं नाही, त्यामुळे मला प्रचंड एकटेपणा वाटतो. उभं आयुष्य माझ्या एकटेपणामध्ये गेलं आणि आता त्या रुग्णाला संधिवाताचा त्रास होतो. हा एकटेपणा सोडून द्यायचा का आणि फक्त संधिवाताचा त्याच्या सांध्याचा विचार करायचा का? असं होत नाही. प्रत्येक रुग्णामध्ये त्याचं मन, त्या मनाच्या विविध कल्पना, त्या मनामध्ये तयार झालेली सिस्टीम मधली अवस्था, ह्या सगळ्याचा रोल रुग्णामध्ये असतो. एवढा परिणाम का नाही होणार? आपलं आयुष्य स्वतःच बघू, का परिणाम होत नाही सांगा? आपलं स्वतःचं आयुष्य होऊ शकतो, का नाही होऊ शकणार? ते पुन्हा व्यक्तीवर अवलंबून आहे. का नाही बघायचं? बघायला नको का? म्हणजे मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये त्याची कशी संक्रमण झालं, इव्हॉल्युशन झालं, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये कसे बदल झाले, ह्याचा रोल रुग्ण तुम्हाला सांगतोच आणि रोग निर्माण होण्यामध्ये, रोग मेंटेन करण्यामध्ये, रोग वाढवण्यामध्ये त्याचा मोठा रोल असतो. आम्ही नेहमी बघतो की आमच्या औषधानं खूप बरं वाटलं पेशंटला आणि पुन्हा शेजाऱ्याशी भांडण झालं, ते मरणानं होतं. त्यामुळे बघा सकाळपासून ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. इतक्या दिवस डॉक्टर तुमच्या औषधानं चांगलं होतं, बघा सकाळी भांडण झालं, बघा आता दुपारी बघा ती झोपली आहे, बघा पेशंट, तुम्ही औषध द्या. नक्की काय झालं? भयंकर अपमानास्पद ती बोलली आणि इतका अपमान मनात गेलेला आहे आता की ती ढासळलीच आहे. बघा म्हणजे आता अपमान आणि औषध हे जोडायला नको का? होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास अशा पद्धतीने केला जातो. आता हे येतं कुठं सगळं होमिओपॅथीमध्ये? होमिओपॅथी प्रत्येक औषध हे निरोगी माणसाला प्रथम दिलं जातं. गंमत बघा, रोगी माणसाला दिलं जात नाही. निरोगी माणसाला औषध द्यायचं आणि ते देताना सगळे रिसर्च प्रोटोकॉल्स फॉलो केलेले आहेत, ज्याला वैद्यकीय शाखेमध्ये रिसर्चमध्ये डबल ब्लाइंड कंट्रोल स्टडी म्हणतात.
जे 25 लोकांना फक्त औषध द्यायचं, त्यावेळी उरलेल्या 25 लोकांना समजुती खातर साखरेच्या गोळ्या द्यायच्या आणि पुन्हा उलटं करायचं, डबल ब्लाइंड कंट्रोल स्टडी. कुणालाही यात माहित नसतं की कुणाला काय औषध दिले आहे. हा सगळा डेटा 50 माणसांचा समोर येतो आपल्या, मग तो सगळा प्रोसेस करायचा. यावर मी 7 वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काम केलं रिसर्च एक्सपर्ट म्हणून. त्यामुळं नवीन नवीन औषधांचं रिसर्च करणं, मांडणं, त्याचे पुस्तकं तयार करणं यातच मी होतो. खूप छान सर. म्हणजे एवढं तुमचं एवढं यशस्वी म्हणजे यशोगाथा खरंच तुमची, हे सोपं नाहीये सर की एवढ्या मोठ्या पदापर्यंत तुम्ही ही कामं केली आहे. सोपं नाही हे रिसर्च करणं इथपर्यंत, आणि सातारची आपली व्यक्ती एक एवढ्या इथपर्यंत हे करू शकते हे सर तुम्ही जगाला दाखवून दिले. आणि खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना, पण मनापासून आनंद होतोय की सगळं होमिओपॅथी काय असतं. मनात खूप शंका असतात, बरेच असतात प्रश्न सगळीकडे, प्रत्येक जण बोलत असतं, प्रत्येकाचे डॉक्टर्स वेगळे असतात, औषधोपचार वेगळे असतात, पण हे एक डीप मध्ये माहिती तुम्ही खूप सर छान सांगताय. मला काय वाटतं याविषयी, होमिओपॅथी विषयी गैरसमज हा जो भाग आहे ना, हा येतो कुठून, तर आपण त्याचा अभ्यास करूया. समाजामध्ये तुम्ही कुठेही बघितलं, कुठल्याही शास्त्रावर बोलणारे लोक खूप असतात, पण अभ्यास करून बोलणारे लोक फार कमी असतात. ते धर्मामध्ये तुम्ही जावा, राजकारणामध्ये जावा, आर्थिकमध्ये जावा, मेडिकल सायन्समध्ये जावा, तर आपल्याला हा विचार केला पाहिजे की टीका जी होमिओपॅथीवर केली जाते ती ज्ञानापोटी केली जाते का, अहंकारापोटी केली जाते का, अज्ञानामुळे केली जाते का. तर माझं स्पष्ट मत आहे, माझा 35 वर्षाचा अनुभव आहे की अज्ञान आणि अहंकार ह्याचं कॉम्बिनेशन झालं, त्याच्यामुळे होमिओपॅथीवर टीका केली जाते. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जी लोक टीकाकार आहेत त्यांनी होमिओपॅथीचा कधी अभ्यास केलाय का, नाही. कधी होमिओपॅथ जाऊन जवळ बसलेत का, त्याला समजावून घेतलंय का. एखाद्या केसमध्ये होमिओपॅथी डॉक्टरनं खूप चांगली केस बरी केली, किंवा नक्की काय बरी केली म्हणजे काय झालं. आज काय झालं तुम्हाला सांगू का, मी जे सांगतोय तेवढंच खरं, बाकीच्या मध्ये काही अर्थ नाही. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची मनुष्याची धारणाच अशी झालेली आहे की माझं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट. त्यामुळे काय होतं तुम्हाला सांगू का, होमिओपॅथी सारखं शास्त्र मगाशी म्हटल्याप्रमाणे साईडलाईनला जातं. आयुर्वेदची ती स्थिती झाली, साईडलाईनला गेलं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अनेक अल्टरनेटिव्ह सिस्टीम्स जी किंबहुना 150 प्रकारच्या मोडॅलिटी तुमच्या पुढे ठेवती, 1 नाही, 2 नाही, 100 नाही, या सगळ्यांच्यावर फार मोठा परिणाम हा झाला. तो होता कामा नये. समाजामध्ये आपल्याला जेव्हा आपण होमिओपॅथी, आयुर्वेद, अल्टरनेटिव्ह सिस्टीम्स म्हणतो, प्रत्येकाचा वाव आहे, प्रत्येकाचा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. हा सगळा विचार आपल्याला वैद्यकीय शास्त्रामध्ये केला पाहिजे. वैद्यकीय शास्त्र म्हणजे नुसते औषधं देणं नाहीये. मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे पेशंटचं लाईफच त्या विशिष्ट डॉक्टरला माहित नाही, पण त्याचे सारखं केमिकल्स लिहून द्यायला हात शिवशिवत आहेत. एक 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 केमिकल्स सारखा देतोय आणि तो काहीही लाईफमध्ये पेशंटचं शिरत नाही. कसा वाटतंय हो तुम्हाला. म्हणजे आज मी तुम्हाला डॉक्टर सांगतो, 2 मिनिटाला एक पेशंट तपासतात. मी जास्तच तुम्हाला सांगतो, 1 मिनिटाला 2 पेशंट तपासणारा वर्ग आहे. काय त्यांना पेशंटचं कळलं, त्याचं लाईफ कळलं का, मन कळलं का, त्याचं काय कळलं मला सांगा. कशाचं निदान केलं. म्हणजे निदान म्हणजे काय केलं आपण, काही बॉक्स केलेले तयार, त्याला लेबल दिलेली आहे, त्या लेबलमध्ये आपण सगळं बसवायचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्ती त्या लेबलमध्ये बसत नाही, बसणं फार अवघड आहे. आणि मग काय होतो, गोंधळ होतो सगळा. आणि मग माझंच खरं माना, मी जे केमिकल दिलेलं आहे ह्याच्यापेक्षा वेगळं शास्त्र नाहीच अशी भूमिका एकदा घेतली की मग काय होतं, संभाषण थांबतं. म्हणजे मला फार आवडेल की चांगल्या चांगल्या डॉक्टर्सशी चर्चा करणं, संशोधनपर लिखाण जे होमिओपॅथीमध्ये झाले ते मांडणं. आता आमच्या ह्याच्यामध्ये काय, इन व्हिट्रो आणि इन व्हिवो असे स्टडीज असतात. आता मला आश्चर्य वाटतं की असे स्टडी होमिओपॅथीमध्ये नाही तर असं म्हणणारा वर्ग आहे. मी म्हटलं की तुम्ही हे निदान कशावर केलं, असं काय तुम्ही वाचलं की इन व्हिट्रो आणि इन व्हिवो होमिओपॅथी स्टडी झालेली नाहीये. युरोपियन कमिटी ऑफ होमिओपॅथीमध्ये इन व्हिवो आणि इन व्हिट्रो स्टडी आजपर्यंत जो झाला त्याचं त्यांनी एक मोठं पुस्तक आहे. आता बघा मी तुम्हाला सहज दाखवते पुस्तक. हे एवढं मोठं पुस्तक आहे संशोधनाचं फक्त.
हे वाचायला त्याचं संपूर्ण घ्यायला कमीत कमी 1 महिना लागेल. म्हणजे संशोधन नाही असं नाहीये, पण होतं काय तुम्हाला सांगा की नाही, आमच्याशिवाय दुसऱ्या कशात अर्थ नाही घेते. आम्ही जे करतो त्याच्यातच अर्थ आहे. मग फार मंद होत. मग हा अभिनिवेश, हा अहंकार, हे अज्ञान हे समाजाला त्रास आहे. होमिओपॅथीची स्कोप आहे तसं लिमिटेशन्स आहे. मग तसं कोणाला नाहीये सांगा. आयुर्वेदला स्कोप आहे, लिमिटेशन आहे. ॲलोपॅथीला स्कोप आहे, लिमिटेशन आहे. निसर्गोपचाराला स्कोप आहे, लिमिटेशन आहे. योगाला स्कोप आहे, लिमिटेशन आहे. व्यक्तीला स्कोप आहे, लिमिटेशन आहे. मग ते स्कोप आणि लिमिटेशन राहणारच. स्कोप आणि लिमिटेशन दोन्ही पकडून जास्त कुठल्या केसमध्ये कोणाचा स्कोप आहे याचा अभ्यास करून आपल्याला चिकित्सा केली गेली, तर मग समाजामधले बरेचसे प्रॉब्लेम हे सुटू शकतात. म्हणजे मी आता दुसऱ्या पद्धतीने आपण याचा विचार करूया. मला फार आवडेल की सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला की कोणकोणत्या रोगामध्ये चिकित्सा आमच्याकडे उपलब्ध आहे, ज्या रोगामध्ये चिकित्सा आमच्याकडे नाही त्यांची नावं प्रत्येक डॉक्टर, मग होमिओपॅथीचा असो, ॲलोपॅथीचा असो, आयुर्वेद असो, युनानीचा असो, त्यानं त्याच्या लिस्टमध्ये नावं बाहेर द्यावी. या रोगावर आमच्याकडे उपचार नाहीत. असं जर झालं तर रुग्णाचा कितीतरी मोठा फायदा होईल. पण आज रुग्णांना माहीतच नाहीये की या आजारावर आपल्याकडे काही औषध नसताना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, त्या डॉक्टरकडे आपण औषध देतोय. त्याच विशिष्ट आजारावर पुस्तकात लिहिलेलं आहे, या विशिष्ट आजारावर उपचार काहीही नाही. म्हणजे आज मला तुम्ही सांगा, जर मी असं म्हटलं समाजामध्ये ही एक प्रकारची लुटमार दिली जाते, तुमच्याकडे उपचार नसताना तुम्ही करत राहता, म्हणजे रुग्णाचं नुकसान होतं का, होत नाही. मग हे आपल्याला कमी केलंच पाहिजे. शास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आपण समाजामध्ये जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या. तुम्ही शास्त्राप्रमाणेच मग राहिलं पाहिजे. मग तुम्ही कमर्शियल अँगल तुमचा दूर ठेवला पाहिजे, तरच मग काय आपल्याला नक्की प्रत्येकाचं स्थान काय आहे. मग मनुष्य विचार केलेला नाही की तुमच्याकडे याच्यावर उपचार नाही ना, आम्ही दुसरा विचार करून कुठे जायचं. पेशंटचा अधिकार आहे कुठे जायचं. व्यक्ती म्हणून अधिकार आहे, त्याचा फंडामेंटल अधिकार आहे आपण कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची आणि तो बजावणार. त्याचं स्वतःचं आयुष्य, त्याचं स्वतःचं प्रेशस आयुष्य आहे. समजा मायग्रेन करता एखादा पेशंट डोकेदुखीच्या पेन किलर्स गोळ्या वर्षानुवर्ष घेतोय, हा उपचार होऊ शकतो का. त्याचे प्रश्न व्यक्तिमत्वाचे सुटायला पाहिजेत का नको. त्याच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या त्याच्यावर त्याला समुपदेशी गरज पडू शकते. त्याला असं औषध पाहिजे की त्याचं स्वतःचं आतलं हिलिंग फोर्सेस वाढतील. मग पेन किलर घेऊन फक्त तो चालढकल करतो आणि अनेक वेळा तो रुग्ण दुसरं काहीतरी आजार घेऊन काही वर्षांनी येतो आणि त्याचं पाठीमागे काय असतं, इतक्या वर्षांचं सपरेशन असतं. पेन किलर्स घेतल्यामुळे त्याचे प्रश्न न सुटल्यामुळे साचलेलं सगळं त्याचं. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला वैद्यकीय शास्त्रात केला पाहिजे. वैद्यकीय शास्त्राचा विचार खूप मूलभूत आहे, खूप व्यापक आहे आणि तो सृष्टीशी निगडीत आहे. व्यक्ती आणि सृष्टी त्याच्यामध्ये जे नातं आहे त्याच्याशी निगडीत आहे. आज जर मी म्हणालो आजचं युग हे टॉक्सिसिटीचं युग आहे. पृथ्वी बघा, फूड सगळं टॉक्सिक आहे. आपण पाणी पितो ते टॉक्सिक आहे. आज मला तुम्ही सांगा, इतकं इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे एवढे केमिकल्स आपल्या पोटात जातात. अँटीबायोटिक्स घेणं, पेन किलर घेणं, स्टेरॉइड घेणं, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स घेणं त्यातनं जातात. विविध प्रकारच्या अन्नपदार्थांच्या मधून किंवा खाणीमधून, अनेक सोर्सेस मधनं, ब्युटी प्रॉडक्ट्स मधनं, इंडस्ट्रीमधनं हेवी मेटल्स आपल्या पोटात जातात. म्हणजे आपलं पोट हे जणू काय झालंय, केंद्र झालंय सगळं घेण्याचं. मग हे टॉक्सिसिटी आपल्याला कमी केली पाहिजे. हा दृष्टिकोन वैद्यकशास्त्रामध्ये येणारच आहे. तुम्ही जेव्हा कारणांचा विचार करता तेव्हा कारण या लेवलवर असतं, कारण मानसिक लेवलवर असतं, कारण पर्सनॅलिटी लेवलवर असतं, कारण लाईफस्टाईल लेवलवर असतं. हे सगळ्या ज्या लेवल्स आहेत या सगळ्या लेवलची टोटॅलिटी करायची. त्यातून ह्युमन सिस्टीम त्या विशिष्ट रुग्णाची जी तयार झाली त्याच्यावर फोकस करून उपचार करायचे. म्हणजे उपचार म्हणजे फक्त गोळ्या नव्हे, त्याच्या पाठीमाग हे सगळं बळ पाहिजे असं आहे. बघून मग उपचार करायचा. सर, पण आतापर्यंतचा अनुभव तुमचा कसा आहे? मी तुम्हाला सांगू काय,
लाभ सिमिलर ज्याच्यावर आमचं सगळं शास्त्र उभारलेलं आहे ते असं म्हणत नाही की सर्व रोग होमिओपॅथी बरे करू शकते. आणि का म्हणावं, कारण स्टेजेस प्रमाणेच हे राहणार. स्टेज फार महत्वाची आहे ना. 8 वर्षाचा मुलाचा खोकला आणि 80 वर्षाचा आजोबांचा खोकला एकच राहू शकत नाही, त्यात बदल होणार का नाही. तसं प्रत्येक रुग्ण हा स्टेजेस घेऊन येतो. मोठे आजार बरे होतात नाही, कसे होतील, जो रोग बरं होण्याच्या स्थितीत नाही त्याला रिलीफ मिळू शकतो, तो बरा नाही होऊ शकत. आणि बरा न होणारे आजार असंख्य आहेत. प्रत्येक रोग बरा झालाच पाहिजे आपण म्हणूया, आयडियल आपल्या समोर आहे, मिशन आहे, त्याच्यासाठी धडपड करूया. पण म्हणून सगळे आजार बरे होणारच आहेत असं काही नाही. पण बरं नाही झाले तरी पेशंटचं डिग्निटी आपलाईल, त्याचं स्टँडर्ड आपलाईल, त्याची क्वालिटी आपलाईल, हे चांगलं राहणं हे फार महत्वाचं आहे. शेवटी महत्वाचं काय, पेशंट किती चांगल्या प्रकारे जीवन जगतो आजार असून. म्हणून तुम्ही असा विचार करा, पेन इज इनएव्हिटेबल बट सफरिंग इज ऑप्शनल. म्हणजे काय, वेदना होणार आयुष्य जगताना, वेदनेशिवाय आयुष्य नाहीये. दुःख आहे म्हणून सुखाचं महत्व आहे. वेदना होणारच, पण सफरिंग त्यातनं जो मनुष्य दुःख घेतो ते फार वैयक्तिक आहे. तो दुःख जर घेत असेल वैयक्तिक, तो त्याचा व्यक्तिमत्वाचा भाग आहे, ते ऑप्शनल आहे. तुम्ही हा मुद्दा अतिशय महत्वाचा लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्या व्यक्तीला निर्णय जो द्यायचा आहे वैद्यकीय शाखेमध्ये तो त्याचा वैयक्तिक भाव, वैयक्तिक मन, त्याची व्यक्तिमत्व हा सगळा विचार करून द्यायचा आहे. तरच वैद्यकीय शास्त्रामध्ये क्रांती होऊ शकते. नाहीतर फक्त काय आहे, आपण आज हे लक्षण उत्पन्न झाले हे कमी करणारं औषध देऊ, हे उद्या दुसरं लक्षण उत्पन्न झालं हे कमी करणारं औषध देऊ, ह्याला प्रश्न सुटत नाही, किंबहुना प्रश्न वाढतात. सर खूप छान माहिती सांगताय, चांगली माहिती लोकांना. कारण खूप सुरुवातीलाच म्हणले की अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळत आहे की जुना आजार त्याच्यावरच होमिओपॅथी घेतलं जातं. खरं असं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आता कोविडमध्ये माझं स्वतःचं जवळपास 250 पानाचं पुस्तक अमेझॉननं पब्लिश केलं, COVID-19 अँड होमिओपॅथी ट्रीटमेंट. मी लॉकडाऊनमध्ये हे 250 पानाचं पुस्तक लिहिलं, अमेझॉननं प्रसिद्ध केलं, त्यांना फार आवडलं म्हणून. आता माझ्याकडं इमर्जन्सी मधल्या हॉस्पिटलमधल्या ॲक्यूट कोविडच्या केसेस खूप आल्या आणि त्या मी बऱ्याच प्रमाणामध्ये होमिओपॅथिक औषध देऊन बऱ्या केल्या. तसं फ्लूच्या केसेस, इमर्जन्सी केसेस होमिओपॅथी खूप वर्ष डील करते. किंवा माझे चांगले काही मित्र आहेत परदेशातले, इथले, भारतामधले, की जे आलोपॅथ असून होमिओपॅथी आयसीयू मध्ये वापरतात, कार्डिओलॉजीमध्ये वापरतात, तुम्हाला सांगतो न्यूरोलॉजीमध्ये वापरतात, ॲक्यूट इमर्जन्सी केसेसमध्ये वापरतात. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की होमिओपॅथी जर ॲक्यूट केसेसमध्ये अलोपॅथीच्या सोबत दिली, आयुर्वेद सोबत दिली तर रिझल्ट खूप लवकर येतात आणि पेशंट जास्त कॉम्प्लिकेशन्समध्ये जात नाही. त्याच्यावर खूप लिखाण आहे. होमिओपॅथी आणि इमर्जन्सी मेडिसिन एक मोठा सब्जेक्ट आहे. माझं बरंच वर्क आहे त्याच्यावर. ॲक्यूट प्रेस्क्रायबिंग आणि होमिओपॅथीवर मी आमच्या प्रोफेशनला 6 मॉड्यूल्स तयार केलेले आहेत, रिसर्च मॉड्यूल्स. टोटॅलिटी कशी घ्यावी, ती कशी मांडावी, 6 मॉड्यूल्समध्ये मी मांडलं. खूप लोक जगामधले ही मॉड्यूल्स फॉलो करतात. त्याच्यामुळे ॲक्यूट केसेसमध्ये अचूक औषध स्टेज प्रमाणे केव्हा द्यावं असं करतं. अनेक वेळा तुम्ही आता विचार करा, व्हायरल इन्फेक्शन्समध्ये अँटीबायोटिक्सचा काही विशेष उपयोग होत नाही. त्यामुळं कोविड केसेसमध्ये, फ्लू केसेसमध्ये, अनेक व्हायरल इन्फेक्शन्समध्ये खूप काही ॲलोपॅथीचा उपयोग होत नाही. होमिओपॅथीचा उपयोग खूप चांगला होतो. आता मी तुम्हाला सांगतो, स्कारलेट फिवरवर इस्रायलमध्ये नेहमी औषध मी देतो अनेक वर्ष. तुम्हाला सांगतो, डेंग्यूवर मी आता कितीतरी केसेस ट्रीट केले आणि होमिओपॅथीचे खूप चांगले रिझल्ट आहेत ॲक्यूटमध्ये सुद्धा. किंबहुना तुम्हाला आश्चर्य वाटेल, क्रॉनिक पेक्षा ॲक्यूटमध्ये होमिओपॅथीचे रिझल्ट ज्या चांगले आहेत. तिथं तुम्हाला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं दाखवावं लागतं. त्यामुळं तुम्हाला रिझल्ट तिथं जास्त चांगले येतात. क्रॉनिक केसेसमध्ये जरा वेळ लागतो कारण जुनी केस असते, त्याची मॅनेजमेंट आहे सगळी. अनेक वेळा फॉलोअपमध्ये नवीन औषध द्यायचं का, तेच औषध द्यायचं का, तेच औषध जास्त पावाचं द्यायचं का, अधूनमधून वेगळं कुठलं औषध द्यायचं का, हा सगळा अभ्यास करावा लागतो क्रॉनिक केसमध्ये. आणि कुठली क्रॉनिक केस घेतली ना तर थोडा वेळ लागणारच. वेळ लागणं महत्वाचं नाही, वेळ ही शेवटी काय पेशंटच्या आणि डॉक्टरच्या मधलं एक दुवा असतो.
आपण वेळेसाठी ट्रीटमेंट देत नाही, रुग्णासाठी देतो. त्यामुळे वेळेला खूप महत्व नसतं. वेळेला उपयोग केव्हा आहे? आयसीयू मध्ये पेशंट इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे, त्याला आता मृत्यू पंथावर आहे, अशा वेळी वेळेची गरज आहे. जुन्या केसमध्ये वेळ हा कॉन्सेप्ट विशेष लागू होत असा. आणि असा आरोप करणं की होमिओपॅथी हळूहळू काम करते हे सुद्धा फार अवघड आहे. म्हणजे हे फार व्यक्तिगत आहे ना. आता एखादा पालक असेल की ज्याला आपल्या मुलाचा ताप हा आत्ता तासात मला कमी पाहिजे असं जर त्याला वाटत असेल तर ती तासाची 60 मिनिटं त्याला खूप येतो. पण एखादा जर इम्पेशन्स नसलेला काम क्वाईट असा वडील असेल तो म्हणजे डॉक्टर ताप आला की 1-2 दिवस लागतो, मला काही गडबड नाही. मग हा मुद्दा व्यक्तिगत असतो, तो काही उपचारावर अवलंबून नसतो. मग सरसकट असं विधान करणं असं बरोबर नाही. आता माझ्या आयुष्यामध्ये मी टायफॉइडच्या न्यूमोनियाच्या कितीतरी केसेस केल्या 35 वर्षामध्ये. आणि माझं असं लक्षात आलं की 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 2 अँटीबायोटिक झाले तरी टायफॉइड कमी नाही. आणि होमिओपॅथिक औषध घेताना 2 दिवसात टायफॉइड गेला. अशी कितीतरी उदाहरणं माझ्या आयुष्यामध्ये आहेत. मग त्या उदाहरणावर मी असं म्हणू शकत नाही ना होमिओपॅथी उशिरा काम करते. माझा स्वतःचा एक लेख आहे होमिओपॅथी इमर्जन्सी मेडिसिन. एक माझ्याकडं बर्न झालेली केस होती, भाजलं, आणि माझ्याकडे त्या आमच्याच विद्यार्थिनीच्या नातेवाईक त्यांचं झालं. विद्यार्थिनी पटपट माझ्याकडे केस घेऊन आली असतो आमच्या दवाखान्यात पोवी नाक्यावर. आणि तुम्हाला सांगतो मी कॅन्थारिस नावाचं औषध दिलं. कॅन्थारिस तिनं पोटात घेतलं आणि ती मला सांगते की 5 मिनिटच ती होती दवाखान्यामध्ये. मला हे फार कमी वाटतं, सगळं वेदना माझे कमी झाल्यात. म्हणजे 5 मिनिटांमध्ये पेन किलरच्या वर कॅन्थारिसनं काम केलं असं काही वेळा सापडतं. मग सरसकट असं विधान करणं एखाद्या शास्त्रावर की ज्याच्याकडे 5000 औषधं आहेत, जे 260 वर्ष समाजात आहे, की होमिओपॅथी मंदगतीने काम करते, म्हणजे अवघड आहे बाबा. म्हणजे जो अनुभव आम्ही घेतलाय त्या अनुभवावर असं मान्य करणं अवघड जातं. आणि प्रत्येकच वेगळी असते. काही आता विशिष्ट आजार असे असतात, म्हणजे उदाहरणार्थ ॲक्टोइम्युन डिसऑर्डर्स म्हणून आहेत. त्याच्यामध्ये एक सिस्टमिक लपस एरिथेमॅटोसिस नावाचे एक आजार आहे. त्याच्यामध्ये पटपट शरीरामध्ये भयंकर बदल होतात. बघता बघता पेशंट काही तासामध्ये किंवा दिवसामध्ये किडनी फेल होती, लिव्हर फेल होती, हार्ट फेल होतं. म्हणजे अशा वेळी पेशंट हा ऍडमिटच केला पाहिजे. अशा वेळी होमिओपॅथीचा उपयोग हा करता येईल, परंतु पेशंटला ऍडमिट करणं, त्याला गरज असेल तर डायलिसिस देणं, त्याला इम्युनोसपरेशनची औषधं गरज असेल तर देणं, हे सुद्धा होमिओपॅथला करायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाचा स्कोप आहे तो होमिओपॅथनं समजावून घेतला पाहिजे. प्रत्येकाचं लिमिटेशन आहे ते समजावून घेतलं पाहिजे. आणि असं प्रत्येक फिजिशियनने केलं पाहिजे, कुठल्याही फॅकल्टीचं असं. आपलं फील्ड आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, किती वर्ष पेशंट औषध देतोय, बरा होतोय का, बरा होत नसतं तुम्ही विचार काय करणार आहे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून मला स्पष्ट वाटतं की इंडियामध्ये आता एकच कोर्स करायचा प्रत्येकासाठी 6-6.5 वर्षाचा, की त्याच्यामध्ये ॲलोपॅथी शिकवली जाईल, होमिओपॅथी शिकवली जाईल, आयुर्वेद शिकवलं जाईल, योगा शिकवलं जाईल, आणि सगळ्यात महत्वाचं माणुसकी शिकवली जाईल, ज्याच्यामध्ये एथिक्स शिकवलं जाईल, ज्याच्यामध्ये योग्य अयोग्य आणि आतला जो माणूस आहे की जो नोबल आहे, जो देवासारखा आहे, त्याचं स्वरूप जे आहे ते त्याला समजावून सांगितलं जाईल डॉक्टरला. मग तो पहिल्यांदा ह्युमन बिंग आहे, मग तो डॉक्टर आहे. तर मग इंडिया हा पहिला कंट्री जगामध्ये होईल की जिथं असा कोर्स तुम्ही देऊ शकता. आणि माझं स्पष्ट मत असं, हे जर इंडियानं सुरू केलं तर जगात हे सुरू होईल. त्यामुळं प्रत्येकाचा स्कोप अधिक सांगितलं करेल. आज होमिओपॅथी डॉक्टर ॲलोपॅथीवर टीका करतो, अनेक वेळा ती चुकीची असते. आज ॲलोपॅथी डॉक्टर आयुर्वेद होमिओपॅथीवर चुकीची टीका करतो. हे बंद केव्हा होईल? त्याला एकच उत्तर आहे, तो म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय काही बंद होत नाही. सगळ्याचं उत्तर फक्त एकमेव आहे, ते म्हणजे ज्ञान. अहंकार वाढला, उत्तर काय आहे? अहंकार कमी करण्याचं ज्ञान. आणि हेच मला आश्चर्य वाटतं, सगळे धर्म सांगतात. मग वैद्यकीय शास्त्रात हेच सांगितलं जाणार, ज्ञानाशिवाय काय? सगळं शेवटी येऊन थांबतं ते 2 शब्दामध्ये आहे, ज्ञान.
सर, ज्ञानाचे अर्थ मी सुरुवातीलाच बोलले की तुमच्या ज्ञानावर तुम्ही देश म्हणजे आपल्या गाव सरांचा उल्लेख करायचा की रहमतपूरच्या प्राथमिक शाळेपासून सुरुवात झालेली. सर कसं म्हणजे ते सोपं नव्हतं की लोकांचं आजकाल कसं असं कॉन्व्हेंट स्कूल पाहिजे, इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवायचं की एक इंग्रजी आलं की कॉन्फिडन्स जास्त वाटतो, मराठी मीडियम वाल्यांचं कॉन्फिडन्स कमी पडतो. मग हे सर तिथपर्यंत तुम्ही पोहोचणे परदेशापर्यंत फॉरेन अतिशय चांगला प्रश्न. सोपं होतं का म्हणजे मी ते? याचं खूप चांगलं तुम्हाला उत्तर देतो. माझा अनुभव म्हणून, अहंकार म्हणून नाही. अपशिंग नावाचं एक गाव आहे आमच्या रहमतपूर जवळ. साधारण 300-400 वस्तीचं गाव आहे, अतिशय खेडेगाव. तिथं अमेरिकेमधलं एक कपल ग्रामीण मराठीचा अभ्यास करण्यासाठी, PhD करण्यासाठी तिथे येऊन राहिले होते. आपण असं करू का? मला एखाद्या चीन मधल्या खेडेगावामध्ये जाऊन चीनच्या तिथल्या संस्कृतीच्या मधल्या खेडेगावातल्या चीनी भाषेत अभ्यास करायचा, त्याच्यावर PhD करायचं मी करेन का? बघा गंमत बघा. हे अमेरिकन कपल तिथून राहिलंय. तिथं येऊन राहणं अवघड किती आहे मला सांगा तुम्ही. खाणं पिणं सगळं वेगळं. आणि ते आमच्या घरी मधून अधून औषधाला यायचं वडिलांच्याकडे. वडील त्यांना चहा वगैरे द्यायचे. एकदा काय झालं, ते माझ्याशी इंग्लिशमध्ये काहीतरी बोलले. तो अमेरिकन माणूस. मला काही कळलं नाही. मी साधारण 12-13 वर्षाचा असेल. मला काही कळल्यानंतर ते मला म्हणले की एकदा तो आपशिंग्याला ये माझ्याकडं. मग मी आपशिंग्याला गेलो आणि ते इंग्लिशमध्ये माझ्याशी बोलत होते. मला काही कळत नव्हतं. मी त्यांना स्पष्ट म्हणालो की तुम्ही जे जे काय मला म्हणताय तर मला काहीही कळत नाहीये. तर मला ते एक वाक्य म्हणाले, 13 वर्षाचा होतो, तुला जर इंग्रजी आलं नाही तर तू फार मागं पडशील. मी तेव्हा घेतलं मनामध्ये त्याला इंग्रजी आपल्याला आलं पाहिजे. आणि मी म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतोय की काय केलं असेल तर तडखडखड भाषांतर मला पुस्तक आहे जुनं. आताच्या नवीन विद्यार्थ्यांना माहित नाही. हे पुस्तक हे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्ससाठी आणि ग्रामरसाठी फार चांगलं आहे. त्यामुळं मराठी आणि इंग्रजी तुम्हाला खूप चांगला अभ्यास करता येतो. हे पुस्तक मी विकत आणलं, त्याचा अभ्यास सुरू केला. दुसरं शब्द पाठांतर मी चालू केलं. त्यावेळी नवनीत डिक्शनरी नव्हती, त्याच्या आधीची एक डिक्शनरी होती. आमच्या वडिलांनी मला आणून दिली, जुनी डिक्शनरी होती, इंग्लिश इंटू मराठी. मी रोज मिनिमम 25 शब्द पाठ करायचे असं मी तेव्हा केलं. हे मी अद्यापही पाळतो. माझी शब्दसंपत्ती वाढत गेली, ग्रामर चांगलं होत गेलं, वाचन माझं भयंकर वाढत गेलं. आता मी 7, 8, 9 तास इंग्लिशमध्ये बोलतो, अनेक देशामध्ये बोलतो, पण मला काहीही अडचण येत नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण मी केलेले कष्ट. आज माझं पुस्तक आहे, इतकं कौतुकास्पद पुस्तक झालं. 800 पानाचं मी ग्रंथ लिहिला. 800 पानाचा ग्रंथ लिहिताना माझं इंग्लिशचं कौतुक खूप लोकांनी केलं. त्याच्यावर फ्रान्सिस नावाचे एका UK मधल्या डॉक्टरने लिहिलं. एखादा इंडियन ऑथरचं एवढं चांगलं इंग्लिश असतं हे मी पहिल्यांदा बघतोय. ह्याचं कारण काय आहे, तेव्हा जे मोटिवेशन त्या अमेरिकन माणसानं मला दिलं, म्हणजे एखाद्या वेळेस तो जर माझ्या आयुष्यात आला नसता तर मी इंग्लिशच्या नादी लागलो नसतो. तर आयुष्याला जी लोक भेटतात कुठेतरी त्याचा काहीतरी मोठा योग असतो आणि आपल्याला ते पुढे नेतात. सर, आता तुम्ही खरंच बोलताय की खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे एवढे पुस्तक कसं काय, म्हणजे हे लिखाण करावं कसं तुम्हाला सुचलं ते? मी आता जवळपास होमिओपॅथीमध्ये 3,000 ते 4,000 पानं इंग्लिशमध्ये लिहिली आहेत. अद्याप माझी जवळपास 1,500-2 हजार पानांचं लिखाण अजून पब्लिश व्हायचं आहे. त्याच्यावर वर्क चालू आहे वगैरे वगैरे, म्हणजे खूप. आता हे जे मी तुम्हाला म्हटलं आत्ताचं हे माझं पुस्तक, त्याचे 3 व्हॉल्यूम्स आता तयार आहेत. त्याच्यात आता ह्याचे अजून 4था आणि 5वा व्हॉल्यूम मला लिहायचा आहे. आणि हे जे मोठं पुस्तक आहे जे आमच्या सरांच्या बरोबर लिहिलं, आमचे सर म्हणजे डॉक्टर तारकस म्हणून होऊन गेले. at his age of 93 years when he was young he died. ते यंग का म्हणतो मी, कारण तो मरेपर्यंत काम करत होतं. तर हा 1250 पानाचा मी ग्रंथ होमिओपॅथीला ऑफर केला. आता जवळपास 7 लँग्वेजेस मध्ये आहे. ह्याचा मी दुसरा व्हॉल्यूम तयार करतोय. तोही जवळपास 1,500 पानांचा होईल. आणि आमच्या एका मित्रांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून हा देहाची अद्भुत भाषा मराठीमध्ये ग्रंथ. बॉडी लँग्वेज काय नक्की सर, यात काय म्हणजे? बॉडी लँग्वेज मध्ये आपण बसतो कसं, उठतो कसं, चालतो कसं, पुन्हा हातवारे कसं करतो, चेहऱ्याची भाषा कशी वापरतो, डोळे कसे वापरतो, ह्याची सगळी जी लँग्वेज आहे ती म्हणजे देहबोली. आपल्या देहाची भाषा
म्हणजे आपण आपल्याला कसं प्रेझेंट करतो जगामध्ये, कम्युनिकेशन कसं करतो, लोकांना कसं समजावून घेतो. आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक रुग्ण आला होता जर्मनीचा, आणि आम्ही ती केस बल्गेरियामध्ये सगळ्यांच्या समोर घेतली. 60-70 डॉक्टर माझ्या पुढे आहेत, रशियन आलीत, क्रोएशियाचे आलीत वगैरे. आणि मी त्याच्या लाईफ हिस्ट्रीमध्ये शिरलो आणि फॅमिलीमध्ये शिरलो की असं करायचं म्हणजे काय शटअप. आता हा प्रश्न काही विचारू नका. अतिशय हुशार मनुष्य, इंग्लिश अतिशय चांगलं, प्रभाव खूप त्यांनी चांगला टाकला. आणि मग त्यांनी सांगितलं की बा या माणसाला आम्ही आमच्या होमिओपॅथीमध्ये फॉस्फरस नावाचं औषध आहे, फॉस्फरस पासून मूलद्रव्यापासून तयार केलं. आणि मला ह्याचा शोध लावायचा होता. आणि मला लक्षात आलं की हे त्याची माहिती त्याला लोकांच्या समोर सांगायची नाहीये पर्सनल. मग मी म्हटलं आपण बसूया, मला तुमची माहिती अजून हवी आहे. मग मी त्याला विचारलं, ज्या अर्थी तुम्ही असं 10-12 वेळा केलं त्याचा अर्थ काहीतरी हा प्रश्न आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला सांगा की नक्की तुमच्या लाईफमध्ये काय घेतलेलं आहे. तेव्हा त्याचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये अफेअर्स वगैरे होती वगैरे, बराचसा वैयक्तिक भाग होता. तो त्याला लोकांच्या समोर सांगायचा होता, म्हणून तो हे यूज करत होता. म्हणजे ह्याच्यामुळे मला हिस्ट्रीमध्ये डीप जाता आलं. मला उपयोगी काय पडलं, बॉडी लँग्वेज. आता तुम्ही बघा, काही लोक अशी हात अशी करतात, अशी करतात, अशी बसतात. म्हणजे तुमचा देह एवढा आणि तुम्ही एवढा वाढवून घेतला. किती वाढवून घेतला, आता ह्याच्या पुढे वाढायचंच नाही आता. म्हणजे अशी लोक तुमच्या समोर बसतात. म्हणजे कॉन्सेप्ट काय ना, स्पेस हा कॉन्सेप्ट आहे. तुमची जी जागा आहे, स्पेस आहे, ती तुम्ही वाढवून घेतली. का वाढवून घेतली, हे व्यक्तिमत्व आहे. तुमच्या व्यक्तीमध्ये असं काय दडलेलं आहे की तुम्ही आहे त्या स्पेसमध्ये समाधानी नाही, जास्त स्पेस पाहिजे. तुम्ही पॉलिटिकल लोक बघा, श्रीमंत लोक बघा, एक्झिक्युटिव्ह बघा, हे असे बसतात. काही लोक असे बसतात, बघा गंमत बघा. तुम्ही आता एखाद्या रेल्वे स्टेशनवर जावा, बस स्टँडवर जावा, आणि तुम्ही त्या खिडकीतनं विचारा ही बस कुठं जाते, तो असा बसलेला असतो आणि तो म्हणतो वेळापत्रक बघा, आणि लगेच पुन्हा तो अशी स्टेप घेतो. कारण काय, या स्टेपमध्ये त्याला दाखवायचं तर मी किती स्मार्ट आहे. असं बॉडी लँग्वेज मध्ये खूप आहे. सर याच्यावर पण एक वेगळा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की करूया. त्यात व्यक्तिमत्व दडलेलं आहे. बॉडी लँग्वेज मध्ये, जेस्चर्स मध्ये व्यक्तिमत्व दडलेलं आहे. आता उदाहरणार्थ ह्याला मी पॉइंटर म्हणतो, पिस्तूल आहे. पिस्तूल आहे की नाही. आता मी तुमच्या पुढे सारखं पॉइंटर करायला लागलो आणि तुमच्या डोळ्याशी असं करायला लागलो, तुम्हाला त्रास होईल त्याचा. खूप सर, म्हणजे तुमच्याकडे शिकण्यासारखं खूप आहे आम्हाला. खूप म्हणजे आधी खूप आपले एपिसोड होतील नीलम टॉक शोचे. बॉडी लँग्वेजला तुम्ही मुद्दाम एपिसोड्स घ्या. नाही करूया. आणि हे काय आपली स्वतःची लँग्वेज आहे. नाही सर, छान वाटते तुमच्याशी बोलताना, पण खूप छान, खरंच छान वाटतंय. म्हणजे मला साताऱ्यात मी नीलम टॉक शो सुरू केला की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केला. आणि खरंच आहे, म्हणजे मला इतके छान सगळे येणारे जे तज्ञ आहेत व्यक्ती, इतकं छान मिळते आम्हाला तुमच्याकडून. म्हणजे आम्ही कमी पडतोय घेण्यासाठी, एवढं भरभरून तुमच्याकडून आम्हाला मिळते. सर, या टॉक शो मधून खूप चांगल्या लोकांना तुम्ही पुढे आणलं, खूप चांगले प्रश्न विचारता तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या एक्सपर्ट्सना बोलतं करून त्यांची मतं लोकांच्या मध्ये, समाजामध्ये पोस्ट करणं, हा सामाजिक मोठं काम आहे की जे तुम्ही करताय, जिद्दीनं करताय. असं आहे, तुमचं कौतुक आहे हा त्याविषयी. थँक्यू सर, खरंच आभारी आहे. आणि अशाच वेगवेगळ्या तज्ञांच्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. आणि सर, खरंच तुम्ही एवढा मला वेळ दिला आणि एवढे तुमचे चांगले विचार मांडले आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. खूप धन्यवाद सर, आभारी आहे. धन्यवाद.